उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आणि IPS अंजना कृष्णा यांच्यातील शाब्दिक चकमकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये अजित पवार हे IPS अंजना कृष्णा यांना फोनवरून दमबाजी करताना दिसतात, तर IPS अधिकारी या देखील अजित पवारांना जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत। ह्याच व्हिडिओची सध्या राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे। ठीक है सर। इतना आपको टेरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। ठीक है सर। 944 आपका नंबर दे दो ना सर। 944 944 726 726 7758 सर। सर एक काम कीजिए, आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं है तो 944 726 सर एक और बार बता दीजिए तो मैं करेंगे, उसमें कुछ दिक्कत नहीं है, हम भी रिकॉर्डिंग करेंगे ना। सुनो हाँ यस सर, यस सर, 726 7758। यस सर, यस सर, यस सर। ओके थैंक यू। हेलो। हाँ मैं दे रहा हूँ, घेतला नंबर करतील आपको कॉल आएगा। हेलो, आपको कॉल आ जाएगा। हेलो क्या रहा है? हाय भैया। हाय विरोधकांनी याच मुद्द्यावरून अजित पवारांना लक्ष केलंय। त्यामुळे अजित पवारांनी अखेर स्वतः पुढे येऊन फेसबुक पोस्ट करत या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलंय। अजित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत। मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता। आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे। माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे। मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे, असं अजित पवारांनी म्हटलंय। खरं तर अजित पवार हे आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात। रोखठोक बोलणं, अधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दरडावणं आणि काम होत असेल तर जागीच निकाल लावणं अशी शिस्तप्रिय दादांची कार्यपद्धती आहे। परंतु बऱ्याचदा याच रोखठोक बोलण्यामुळे अजित पवार हे अडचणीत येतात। याआधीही निवृत्त IPS मीरा बोरवणकर आणि अजित पवार यांच्यात खटके उडाले होते। पुण्यातील एका जमिनीच्या प्रकरणावरून अजित पवार यांनी दबाव आणल्याचा आरोप मीरा बोरवणकर यांनी केला होता। विशेष म्हणजे मॅडम कमिशनर या पुस्तकात त्यांनी यावर संपूर्ण घटनाक्रम लिहिला आहे। मीरा बोरवणकरांनी पुस्तकात केलेल्या गौप्यस्फोटांनंतरही अजित पवार हे चांगलेच अडचणीत आले होते। तेव्हा देखील अजितदादांनी माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं म्हणत स्पष्टीकरण दिलं होतं। तूर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।